राज्यामध्ये काँग्रेसच्या मतांचा टक्का यावेळी घसरला। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची 21 जिल्ह्यांमध्ये पाठी अक्षरशः कोरी राहिली आहे। धुळे, सोलापूर, नांदेड या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला अपयश आले आणि काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांचा पराभव झालेला दिसून येतोय। काँग्रेसचे फक्त 16 आमदार यावेळी निवडून आलेले आहेत। या काँग्रेससाठी निश्चितच मोठी नामुष्की आहे। एकदा आपण पाहूया काँग्रेसचा हा कसा नेमका सगळा परफॉर्मन्स राहिलेला आहे। तर राज्यात एकेकाळी 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेले होते। धुळे, अमरावती, जळगाव, वर्धा, बुलढाणा, गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाहीये। आपण पाहतोय 21 जिल्ह्यांमधून काँग्रेस गायब झाले। त्यातले हे जिल्हे आहेत हिंगोली, नाशिक, परभणी, पालघर, संभाजीनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही एकही आमदार नाहीये काँग्रेसचा। सिंधुदुर्ग, बीड, रायगड, सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले हे काही महत्त्वाचे जिल्हे, इथेही काँग्रेसचा एकही आमदार आलेला नाहीये। त्यामुळे निश्चितच काँग्रेस समोर हे खूप मोठं आव्हान आहे। 21 जिल्ह्यांमधून अक्षरशः काँग्रेस गायब आहे।